राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपतोय। त्यापूर्वी बीडमध्ये आज जरांगेंची इशारा सभा पार पडणार आहे। या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरात जागोजागी फ्लेक्स बॅनर्स लावण्यात आलेत आणि सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी रुग्णवाहिका, नाश्ता तसंच पाण्याची सोय करण्यात आली आहे। सभेपूर्वी बीडमध्ये डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून भव्य रॅली काढण्यात येणार आहे आणि यात 200 जेसीबींमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे। तसंच या सभेला 5 ते 10 लाख मराठा बांधव उपस्थित राहतील असा अंदाज आहे। तर मनोज जरांगे या सभेत सरकारला काय इशारा देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे। या सभेसाठी लाखो मराठा बांधव येणार आहेत। त्यामुळे सभेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागानं शहरातील सर्व शाळांना सुट्टी घोषित केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या वतीनं 1 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्र काढलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भल्या पहाटे पुण्यात भिडेवाड्याची पाहणी केली आणि त्याआधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देत बाप्पाची आरती केली। गोंदियाच्या आमगावमध्ये अतिक्रमण असलेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपलं कार्यालय उभारलंय। या कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते झालं। स्थानिकांच्या तक्रारीनंतर ही जागा अतिक्रमण केलेली असेल तर कार्यालय हटवण्यात येईल अशी ग्वाही आत्राम यांनी दिली। जळगाव लोकसभा जागेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यात चांगला सुवाद रंगलाय। सुरेश भोळे यांना पुन्हा आमदारकी मिळेल की नाही हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान निलेश पाटील यांनी दिलं आणि त्यावरती पक्ष ठरवेल तो निर्णय मान्य असल्याचं भोळे म्हणाले। अहमदनगर पालिकेच्या महासभेमध्ये नगरसेवकांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले। प्रकरण मंजूर करण्यासाठी प्रत्येकी 2 लाख रुपये मागत असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर आयुक्तांनी मागवलेल्या अहवालात 221 प्रकरणं अडवल्याचं समोर आलंय। यावरती काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिकणाऱ्या सुदानी तरुणानं 2 मुलांच्या धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी आरोपी ओसामा अली युसुफ अहमद याच्यावरती सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली आहे। या प्रकरणी अधिक चौकशी करण्याची मागणी शिवसेनेनं केली। आदिवासी कोळी जात प्रमाणपत्रासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करणाऱ्या राजेंद्र जुवार आणि गजानन चुंडकीकर यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे। त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू असून जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। भरताच्या वांग्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात अवकाळी पावसामुळे वांग्याचं मोठं नुकसान झालंय। वांगे झाडावरून गळून पडत असल्यामुळे शेतकऱ्याचा लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाहीये। त्यामुळे सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। राज्यामध्ये पपईला कवडीमोल भाव मिळत असताना मावळमधील शेतकऱ्यानं सेंद्रिय खतासह ठिबक सिंचनाचा वापर करून पपईची शेती केली आणि मावळमध्ये याच पपईची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना 60 रुपये किलोनं 4000 किलो पपईची विक्रमी विक्री केली। मुळशीच्या शेतकऱ्यानं विदेशी जातीचं सुवासिक फुलझाड जिप्सोथिलिया या रोपाची लागवड केली। पारंपरिक पद्धतीच्या भात शेतीला फाटा देत हा शेतकरी फुलशेतीकडे वळलाय आणि या पिकावरती किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो। जानेवारी महिन्यात अयोध्या येथे श्रीराम मंदिर स्थापनेला सुरुवात होते। त्या पार्श्वभूमीवर जळगावातील एरंडोल इथे पांडववाडा संघर्ष समितीतर्फे मंगल अक्षता कलश यात्रा काढण्यात आली। यावेळी ट्रॅक्टरवरती भव्य अशी प्रभू श्री रामचंद्र यांची प्रतिमा ठेवून मिरवणूक निघाली। गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेली जळगाव शहरांतर्गत बस सेवा सुरू करण्यात महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांना यश येताना दिसतंय। शहर वाहतूक सेवेसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात म्हणून गायकवाड यांनी राज्य शासनाला पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाला असून तो केंद्र शासनाकडे रवाना झालाय। मुंबईमधील हवेचा दर्जा पुन्हा खालावू लागला असून शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून मध्यम ते वाईट श्रेणीमध्ये नोंदवला जातोय। वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM 10 धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलंय। देवनार इथे शुक्रवारी संध्याकाळी अति वाईट हवेची नोंद झाली। हवा गुणवत्ता निर्देशांक 305 इतका नोंदवला गेला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलाची सुरत मुंबई मार्गिका सुरू होण्यास विलंब होत असल्यामुळे स्थानिकांनीच ही मार्गिका खुली केली। शुक्रवारी संध्याकाळी स्थानिकांनी एकत्र जमून पुलावरील अडथळे काढले आणि मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचं दिसलं।
मध्य रेल्वेवरती सध्या सीएसएमटी शिर्डी, सीएसएमटी सोलापूर आणि सीएसएमटी मडगाव अशा 3 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. तर नव्या वर्षात मुंबई जालना वंदे भारत सुरू होतीये. या गाडीसाठी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येतोय. त्यासाठी 13 रेल्वे गाड्या आणि 7 लोकलच्या वेळा बदलण्याचं नियोजन आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी विलंबानं होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये कोरोनाचा उपप्रकार JN1चा आतापर्यंत 1 रुग्ण आढळलाय. या रुग्णाची लक्षणं आणि JN1 उपप्रकाराबाबत इतर बाबी तपासल्या जात आहेत. याबाबत पुढच्या 48 तासात सरकारकडे अहवाल पोहोचेल आणि त्यानंतर हा उपप्रकार किती धोकादायक आहे हे स्पष्ट होईल असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी चक्क बीड जिल्हा न्यायाधीशांनी नगर परिषदेला पत्र दिलंय. 15-15 दिवस पाणी पुरवठा होत नसल्यानं पाणीपुरवठा विभागाची पोलखोल करण्यात आली आणि जिल्हा न्यायालय आणि निवासस्थानांना पाणी पुरवठा होत नसल्यानं जिल्हा न्यायाधीशांनी नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या नांदेडच्या माळेगाव यात्रेला 10 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या तयारीची लगबग सुरू असून यात्रेसाठी प्रशासन सज्ज झालंय. नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी लोक स्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीनं मुंडण आंदोलन करण्यात आलं. सरकारी शाळा आणि नोकऱ्यांच्या खासगीकरणाला विरोध करत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. मालेगावमध्ये संघर्ष समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. शिवरायांचं स्मारक आणि सुशोभीकरणाचं रखडलेलं काम पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. साक्षी मलिक कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा त्यांनी केली. साक्षी पाठोपाठ आता ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी देखील मोठा निर्णय घेतलाय. बजरंग पुनियानं पद्मश्री पुरस्कार परत केलाय. पंतप्रधान कार्यालयात जाऊन बजरंगनं सरकारनं दिलेला हा पुरस्कार परत केला. बजरंगनं सोशल मीडियावरती पोस्ट करत पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. वसईमध्ये नाताळची धामधूम सुरू झाली आहे. वसई पश्चिम भागात येशूच्या जन्माची लगबग सध्या पाहायला मिळते आणि रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. ख्रिसमस ट्री, स्टार बेल, कपडे, टोप्या, येशूचे पोस्टर्स, लाइटिंग, कंदील असं विविध साहित्य विक्रीसाठी आहे. दरम्यान बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन वाहन चालवणं, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवरती वाहतूक पोलीस कडक कारवाई करणार आहेत. मुंबईकरांनी नियमांचं पालन करून नवीन वर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. 31 निमित्तानं हजारो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावरती तैनात असणार आहे. दारू पिऊन गाडी चालवल्यास थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. मुंबईत झोपडपट्टीच्या अंतर्गत भागातही डीप क्लीनअप ड्राईव्ह राबवलं जाणार आहे आणि स्वच्छतेसाठी पालिका विशेष स्वच्छता मॉडेल वापरणार असून दारोदारी जाऊन कचरा गोळा केला जाणार आहे. झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेसाठी पालिका टेंडर काढणार असून प्रत्येक दिवशी मूल्यमापन केलं जाणार आहे. तर सार्वजनिक शौचालय 5 वेळा स्वच्छ केली जाणार आहेत. मुंबईच्या जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी अनेक वेळा वसतिगृहाची डागडुजी करण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागानं जे रुग्णालय परिसरातील इमारतीच्या दुरुस्तीकरता 8,60,34,000चा निधी मंजूर केलाय. तर निवासी डॉक्टरांची वाढती संख्या लक्षात घेऊन नवीन वसतिगृह कधी बांधणार असा प्रश्न डॉक्टरांकडून विचारला जातोय. मालेगावमध्ये हातात तलवारी घेऊन गुंडांच्या टोळक्यानं सामान्य रुग्णालयात हैदोस घातला. रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्तीवरती दोघांनी हल्ला केला. या दोघांमध्ये हाणामारी झाली होती आणि हाणामारीत जखमी झाल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी या तरुणाला दाखल करण्यात आलं होतं आणि या तरुणालाच मारण्यासाठी हा हल्ला झाला. बोईसर जिल्हा MIDC मार्गावरती वारांगडे इथे भीषण अपघात झाला. टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर कंटेनरच्या धडकेत वाहनाचं मोठं नुकसान झालंय. भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात.